नमस्कार मित्रांनो, बघू शकता आज आलोय बेंडशामध्ये किती मासे भेटतात दाखवतो तुम्हाला। इकडे नदी आहे पाठीमागं। चला आता जातो देवीच्या इथं पाया पडायला, दाखवतो तुम्हाला। हे बघू शकता इथं आलंय भैरीची देवी। इथेशी देवीचं स्थान आहे, तो नदीच्या मेरेला इथं सोडणार आहे। आता झाली, बघू किती मासे भेटतात दाखवतो तुम्हाला। मित्रांनो बघू शकता इथंशी एक रेक सोडून घेतले यांनी। आता तिकडून वरनं काढून आणायचं की तिकडं काढत आणायचं। इकडं खाली जाळे आपल्याला इथंशी सोडणार आहे। जिकडं मगाशी दाखवलेला ना देवीच्या साईडला, तिथं सांगितलंय का बकऱ्या चारणाऱ्यांनी का इथं काल जाळी सोडलेली, म्हणून आजच्याला इकडं आलोय। त्याच्या खालच्या साईडला आलोय आम्ही, त्या देवीच्या खालच्या साईडला आलोय। तर इथं सोडणार आहेत। बघू शकता व मित्रांनो, अशा प्रकारे जाळे सोडले। त्याला जाळ्याला लय घाण लागले, बघू शकता लय कचरा लागले। तिकडे वैशाली जाळी उचलते। पूर्ण इथना तर इथपासना तर पूर्ण तिथं खालपर्यंत सोडले, पूर्ण तिकडे खाली सोडले, त्या दगडीपासून सोडले। तिथं साहित्य ठेवले। बघू शकता जाळी तर झाले तिकडे सोडलेली, ती सगळी उचलून इथं एकच राहिले उचलायचं। त्याची पण एकच रेग राहिली नाही का, एकच रेग राहिली त्याची, ती उचलून घेतात। मासे भेटल्यात थोडेफार, इथं शिगांजीत ठेवल्यात बांधून। तर चला दाखवू नंतर गांजीत नव्वतून मग मासे झाले का उचलून, झालेत उचलून झाले। आता थोडासाच राहिला इथंशी कचरा, बघू शकता किती लागलाय आणि लय वैतोक येतो उचलायला। जाम त्रास झाला उचलायला आजच्याला जाळी। मित्रांनो बघू शकता एवढे मासे भेटलेत, ते इकडंच गावामध्ये घेऊन चाललेत। आता इथं एकांनी सांगितलं तर रस्त्याला आणायला, म्हणून रस्त्यापाशी घेऊन चाललेत। एवढे मासे भेटलेत आजच्याला। दीड पाव अर्धा किलो आहे। इथंशी रस्त्याला तिकडे रस्ता आहे, तिकडे घेऊन बोलवलेत। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा मित्रांनो। आमच्या मेहनतीला लाईक करा मित्रांनो।